भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. गरजे मराठी, गरजे मराठी, विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, या कार्यक्रमामध्ये आपण परदेशात असलेल्या वेगवेगळ्या उद्योजकांशी गप्पागोष्टी करत असतो. परंतु या भागात आपल्या देशामध्येच आपल्या जवळजवळ 5 कंपन्या चालवत असलेले, परंतु त्या कंपन्यांच्या माध्यमातून बऱ्याच देशांमध्ये आपला व्यवसाय पसरवलेले असे एक पती पत्नींचं जोडपं आलेलं आहे आणि त्या दाम्पत्याशी आता आपण गप्पागोष्टी करणार आहोत. त्यातले सर आहेत आपले महेश पाठकजी. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. आणि डॉक्टर अनघा पाठक, तुमचं दोघांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत. महेश आणि डॉक्टर अनघा पाठक हे युनिटी IE वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आहेत. महेश पाठक हे शहरी पायाभूत सुविधांचं नियोजन आणि डिझाईनमधील त्यांच्या नैपुण्याबद्दल ओळखले जातात. विशेषतः शहरी जलव्यवस्थापन, ज्यामध्ये पाणी पुरवठा आणि पाण्याचं समान वाटप यांचा समावेश होतो, त्या क्षेत्रात त्यांचं विशेष प्रावीण्य आहे. युनिटी UIEW गेल्या 27 वर्षापासून खाजगी क्षेत्राबरोबरच भारत सरकार, एक्झिम बँक, ADB आणि जागतिक बँक यांच्याशी अत्यंत जवळून काम करत आहे. 1999 पासून युनिटीचं मुख्य नैपुण्य जलव्यवस्थापन क्षेत्रात आहे. मोठ्या जलवितरण प्रणालीच्या संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यापर्यंतच्या कामांचा यात समावेश आहे. डॉक्टर अनघा पाठक यांनी इमोशनल इंटेलिजन्स या विषयात PhD केली आहे. त्यांना भारतीय तत्त्वज्ञान आणि अध्यात्माचं सखोल आणि शैक्षणिक आणि व्यावहारिक ज्ञान आहे. त्या विद्यमान कंपन्यांसोबतही जवळून काम करतात आणि त्यांना त्यांच्या कामकाजाचा विस्तार सुनियोजित, शाश्वत आणि मूल्य आधारित पद्धतीने करायला मदत करतात. त्यांनी द व्हॅली बीन नावाचा कॉफी उत्पादनाचा स्टार्टअपही सुरू केला आहे. महेश आणि अनघा पाठक या दोघांचाही पाया हा आंतरिक आध्यात्मिक समतोल आणि वैयक्तिक शिस्त यावर भक्कमपणे आधारलेला आहे. त्यांच्या कामात याचं प्रतिबिंब आपल्याला नक्कीच दिसून येतं. महेश आणि डॉक्टर अनघा पाठक यांना आता भेटूया. सर, तुम्ही सिव्हिल आणि एन्व्हायरमेंटल म्हणजे पर्यावरण, त्याच्यात जास्त करून पाणी व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करताय. जवळजवळ 40 वर्षांचा तुम्हाला अनुभव आहे आणि मॅडमनासुद्धा जवळजवळ 35 वर्षांचा अनुभव आहे. आणि तुमच्या या सगळ्या कंपन्यांमध्ये अनघाताईसुद्धा डायरेक्टर आहेत. म्हणजे तुम्ही दोघंही त्या कंपन्या चालवताय, म्हणजे चालवतायपेक्षा धावडवताय असंच म्हणायला हरकत नाही आपल्याला. तुमची विजयी घोडदौड सुरू आहे. तर नेमकं हे क्षेत्र म्हणजे एक जलव्यवस्थापन किंवा पाण्याचं व्यवस्थापन जे आपण म्हणतो आणि एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण, या सगळ्याच्या दृष्टीने आपल्या देशात किंवा आपल्या महाराष्ट्रात सध्या काय काम चालू आहे आणि या क्षेत्रात तुम्ही कसे काय आलात? नमस्कार, मी महेश पाठक. सर्वप्रथम विश्वाच्या गाभारी गरजे मराठी या कार्यक्रमात आम्हाला बोलण्याची संधी दिली, आमचे विचार व्यक्त करण्याची संधी दिली, याबद्दल आपण स्वतः दूरदर्शन आणि गरजे मराठीचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. मी आणि डॉक्टर अनघा आम्ही ह्या विषयाकडे सुरुवात करण्याच्या आधी मी माझी ओळख करून देईन. मी महेश पाठक, स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. डिप्लोमा, डिग्री, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन अर्बन प्लॅनिंगमध्ये, टाउन प्लॅनिंगमध्ये काम केल्यानंतर सुरुवातीचे 10 वर्ष मी एका एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये शिकवत होतो कॉलेजला. अच्छा. त्यानंतर तिथेच HOD म्हणून काम करत असताना कॉलेजमधल्यापेक्षा वेगळं काहीतरी करावं आणि स्वतःचा उद्योग चालू करावा असा मी सुरुवातीपासून दोघांचंही ध्येय होतं. लग्न आणि लग्नानंतरचे वर्ष हे उद्योग काय काय करता येईल याच्या संदर्भामध्ये सलग आणि सतत त्याच्या संदर्भात चर्चा होत असे. 1999 साली आम्ही आमची कंपनी चालू केली युनिटी ह्या ग्रुपने. युनिटी शब्द ठेवण्याचा मुख्य उद्देश हाच होता की युनिटी म्हणजे कम टुगेदर, वर्क टुगेदर आणि एन्जॉय टुगेदर. सगळ्यांनी एकत्र या, एकत्र काम करा
आणि त्या एकत्रच्या भावनेमधनं जो काही आपल्याला आनंद होणार आहे तो द्विगुणित करा. आणि त्या सुरुवातीच्या उद्देशापासून आम्ही आजपर्यंत गेले एवढे वर्ष जे काम करतो आहोत ते त्या ध्येयाने काम करत आहोत. आपण जे मगाशी विचारलं की पाणी या क्षेत्रामध्ये आम्ही काय करतो आहोत. सो पाणी या क्षेत्रामध्ये खरं म्हटलं तर सिव्हिल इंजिनिअरिंग पाणी हे सगळ्यांच्याच म्हणजे नुसतं सिव्हिल इंजिनिअरिंगचा भाग नाही आहे. बरोबर. तो प्रत्येकाचा ज्या व्यक्तीला जगायचा आहे त्या प्रत्येक व्यक्तीचा हा अविभाज्य जीवनातला भाग पाणी हे आहे. जीवनच आहे. पाणी हे जीवनच आहे. मग त्यामुळे होतं असं की पाणी प्रत्येकाला लागतं, पण खरंच पाणी किंवा पाण्याबद्दल जाणून घेणं ह्या संदर्भामध्ये आपण किती उत्सुक असतो हा एक प्रश्न आम्ही खूप वर्षापासून बघत होतो. नळ उघडलं की पाणी येतं आणि तिथं आपला पाण्याचा संबंध संपला. ज्या दिवशी पाणी नाही आलं आणि त्या दिवशी डोळ्यातून पाणी येतं त्या दिवशी तुम्हाला पाणी ह्या विषयासंदर्भामध्ये काहीतरी जाणून घ्यावं अशी इच्छा होते. मग हे जेव्हा सगळं बघितलं तेव्हा असं लक्षात आलं की पाणी हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा आणि एन्व्हायरमेंटलचा अविभाज्य भाग असल्यामुळे त्याच्यामध्ये खूप करणं शक्य होतं. 35-40 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा याच्यात सुरुवात केली तेव्हा अक्षरशः बोटावरमध्ये इतक्या सल्लागार कंपनी त्याच्यात काम करत होत्या. मग त्या काम करत असताना जे खरोखर चांगले प्रकार भारतामध्ये आहेत किंवा चांगले स्रोत आहेत त्या स्रोतांपासून ते तुमच्या नळापर्यंत पाणी देणं, नळापर्यंत आलेल्या पाण्याला परत कलेक्ट करून ड्रेनेज सिस्टीममधनं परत नेचरपर्यंत देणं. म्हणून आम्ही याला निसर्ग टू निसर्ग सायकल असं म्हणतो की पावसाचं पडणारं पाणी ते सिस्टीममधनं येणं, ते ट्रीट करणं, ट्रीट केल्यानंतर तुमच्या घरापर्यंत पोहोचवणं, तिथून ते वेस्ट वॉटर जे जनरेट होतं ते कलेक्ट करणं, पुन्हा ट्रीट करून पुन्हा ते नदीला परत देणं. सो हा जो पूर्ण सायकल आहे ह्या सायकलमध्ये आम्ही आमचं सगळं योगदान देतो. अच्छा. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीलाच ठरवलं की सगळ्या ठिकाणी गरज आहे पण आपण कुठे पुढे पडू शकतो, म्हणून आम्ही त्याच्यात अर्बन वॉटर मॅनेजमेंट हा सेक्टर आम्ही निवडला. त्याच्यात जास्त स्पेशलायझेशन आहे. तो ही झाली जस्ट सुरुवात. आपण त्याच्यात बोलूया. मग तुम्ही जवळजवळ भारतातल्या अनेक राज्यांमध्ये पण एम्पॅनल्ड आहात, काही BMC म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशनशी पण एम्पॅनल्ड आहात, तर त्यांच्यासाठी नेमकं काम मग काय करता तुम्ही? बरोबर आहे. हा जो सगळा महत्त्वाचा भाग आहे ना, आपण भारतामध्ये गेले 30-40 वर्ष बघतोय की लोकसंख्या वाढीचं प्रमाण खूप जास्त आहे. लोकसंख्या वाढली म्हणजे मायग्रेशन सेकंड टियर 3 टियर सिटीमधनं किंवा खेड्यातनं शहरामधनं मोठ्या शहरामध्ये हे जेव्हा सगळं प्रकार जो आपल्या ताब्यात नाही आहे त्या केसमध्ये त्या सगळ्या मोठ्या मायग्रेशन्सला प्रत्येक शहराच्या नगरपालिकेला प्रॉब्लेम येतात, महानगरपालिकेला प्रॉब्लेम येतात. मग अशा केसमध्ये त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर हे कायम मागणी करत असतं. रस्त्यांची मागणी असेल, घरांची मागणी असेल, पाण्याची असेल, ड्रेनेजची असेल. मग त्या सगळ्या केसेसमध्ये त्या शहराची पुढच्या 30 वर्षाची किंवा 50 वर्षाची वाढ विचारात घेऊन आम्ही सुरुवातीला त्याचे मास्टर प्लॅन तयार करतो. अच्छा. मग मास्टर प्लॅन तयार करत असताना त्या शहराच्या विकासाचे वेगवेगळे मुद्दे असतात जो आम्ही टाउन प्लॅनर किंवा अर्बन प्लॅनर म्हणून विचारात घेतो. की त्या शहराचं भौगोलिक स्थिती, लिंकेज अँड कनेक्टिव्हिटी, त्याला मुंबईपासून जवळ आहे का किंवा हायवेला कनेक्टेड आहे का, एअर, कार्गोज, रेल्वे नेटवर्क. एखाद्या शहराचा विकास जेव्हा होतो तेव्हा तो सर्वांगीण विकास होतो. ह्या सर्वांगीण विकास जेव्हा होतो त्या केसमध्ये लोंढेच्या लोंढे आजूबाजूच्या गावातनं तिकडे यायला सुरुवात होते. मग पहिला इम्पॅक्ट होतो तुमच्या पाणी पुरवठ्यावर. म्हणून मग एखादं शहर जेव्हा वाढीला लागतं तेव्हा प्रशासन हे काळजी घेतं की पुढच्या 30 वर्षाचा हा सार्वत्रिक विकास होणं आवश्यक आहे. जेव्हा शहराची जेव्हा वाढ होते आपण असं म्हणतो तेव्हा त्या केसमध्ये पाणीची जी काही डिमांड असते ती खूप वाढते. त्या वाढणाऱ्या डिमांडला तुमचं शहर किती कोपअप करू शकतं आहे. मग तुमच्यापासून 5 किलोमीटरवर स्रोत आहेत का, 50 किलोमीटरवर आहे का, 100 किलोमीटरवर आहे का, हे सगळं बघायला लागतं. ते स्रोत पुढच्या 30 वर्ष 50 वर्ष पुरणार आहेत का ह्याचा एक विचार करायला लागतो. आणि हा सगळा जो काही प्रिलिमिनरी अभ्यास असतो तो आम्ही करतो आणि त्याप्रमाणे त्या शहरासाठीची शाश्वत पाणी पुरवठा योजना जी पुढचे 30 वर्ष किंवा 50 वर्ष सस्टेनेबल म्हणून तिथे कार्यान्वित होईल ह्याचा विचार केल्यानंतर हा झाला पहिला भाग. मग पाणी आहे त्याचं कन्सल्टेशन आणि डिटेल इंजिनिअरिंगचे आम्ही सगळे डिझाईन्स तयार करतो. आता पाणी आहे एवढ्या अंतरावरून आणायचं आहे, मग ते कसं आणायचं, मग ते रस्त्याने आणायचं, क्रॉस कंट्री आणायचं वगैरे सगळे विचार केला जातो. आणि हे सगळं केल्यानंतर त्याचं डिटेल इंजिनिअरिंग डिझाईन्स आम्ही तयार करतो. अच्छा. इंजिनिअरिंग डिझाईन झाल्यानंतर त्याचे टेंडर डॉक्युमेंट तयार करून त्या नगरपालिका, महानगरपालिका, राज्य सरकार असेल किंवा काही ठिकाणी आम्ही एक्झिम बँकेबरोबर कामं करतो, काही ठिकाणी वर्ल्ड बँकेबरोबर कामं करतोय, ADB एशियन डेव्हलपमेंट बँकेबरोबर कामं करतोय. हे सगळे प्रकार झाल्यानंतर जेव्हा तिथे कॉन्ट्रॅक्ट
कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट होतो त्या केलेल्या कामाचं ॲक्च्युअल एक्झिक्युशन करण्यासाठी. अच्छा. तर त्याच्यावर आम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि मॉनिटरिंग अच्छा. हे पण आम्ही कामं करतो. हा झाला पूर्ण त्या पाण्याच्या संदर्भामधला किंवा वॉटर सेक्टरमधला प्रवास सुरुवातीचा. या पद्धतीने हे प्रिलिमिनरी कामं होतात. बरोबर. ह्याचं एखाद उदाहरण देता येईल का आपल्याला, कोणत्या म्युन्सिपाल्टीसाठी केलं आहे किंवा कोणत्या नगरपालिकेसाठी केलं आहे? याच्यामधले खूप उदाहरणं आहेत. त्यातलं आपल्या इथलं स्थानिक बघितलं तर आम्ही पुणे शहरासाठी, पुणे महानगरपालिकेसाठी अच्छा. भामा आस्केड पाणी पुरवठा योजना आम्ही डिझाईन केली. हो. 40 किलोमीटरवरनं पाणी आणून ते वेगवेगळ्या भागामधनं आणून त्याचं पूर्ण ट्रीटमेंट करून पूर्व पुण्याला पाणी दिलं. वा. तसंच पिंपरी चिंचवडला आम्ही पवना धरणामधनं पाण्याचा प्रोजेक्ट केला आहे. कोल्हापूरचा त्यांची 30 वर्षापूर्वीची डिमांड होती की त्यांना जे पंचगंगा म्हणून कोल्हापूरच्या जवळ नदी आहे तिथून दरवर्षी दर 2 वर्षांनी कावळीचा प्रादुर्भाव खूप होत होता कोल्हापुरात. त्यामुळे पूर पण खूप येतो. पूर येतो. त्यामुळे त्यांची खूप मोठी डिमांड होती गेले 30-35 वर्ष की त्यांना कळमवाडी धरणामधनं डायरेक्ट पाणी आणायचं. अच्छा. पण तो खूप भौगोलिकदृष्ट्या अडचणीची जागा होती. साधारणतः 53 किलोमीटरवर कळमवाडी धरण आहे आणि त्या 53 किलोमीटरमधनं पाणी आणणं, त्या दऱ्याखोऱ्यांमधनं पाणी आणणं आणि ते कोल्हापूर वासियांना देणं हा एक मोठा चॅलेंज होता. मग आम्ही तो खूप वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केला. कळमवाडी धरणातनं फक्त 1 किलोमीटरवर ते पंप केलं. एका छोटी टेकडी आम्हाला मिळाली आणि तिथून पूर्ण 52 किलोमीटर पाणी शहरामध्ये पूर्ण ग्रॅव्हिटीने येते. त्यामुळे त्यांची एनर्जी कॉस्ट वाचली, ट्रीटमेंट कॉस्ट वाचली आणि आज कोल्हापूरकर आनंदाने ते पाणी पितायत. अरे वा. हे जे काही समाधान मिळतं ना ते शब्दात व्यक्त नाही करता येत. आता मॅडमकडे येते, तुम्ही पण सरांबरोबर ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहातच आणि एक महिला म्हणून आपल्याला एक वेगळे आणखी चॅलेंजेस असतात की घर पण सांभाळायचं असतं, संसार करायचा असतो आणि तुम्ही पण स्वतः उच्च शिक्षित असल्यामुळे तुम्ही तर PhD पण केलेली आहे. तर आपल्या या शिक्षणाचा पण आपल्याला काहीतरी उपयोग करावा असं वाटत असतं. त्यामुळे तुम्हाला आणि सरांची चांगली साथही मिळाली, त्यामुळे तुम्ही त्या कंपन्यांमध्ये डायरेक्टर पण आहात. तर तुम्ही मग नेमकं काम कसं करता आणि हा बॅलन्स कसा तुम्ही साधला आहे संसार आणि करिअर आपलं? हो, मला नक्की छान प्रश्न आहे. सांगायला भरपूरच याच्यात, थोडक्यात सांगते. माझ्या करिअरची सुरुवात थोडीशी सॉफ्टवेअर डेव्हलपर, प्रोग्रामर म्हणून झाली होती. अच्छा. आणि सॉफ्टवेअर ही इंडस्ट्री ही खूप लवकर प्रोसेस बेस्ड आपल्या सगळ्यांना माहिती की झाली. मग त्याचा जास्तीत जास्त उपयोग मी आमच्याच कंपनीत केला. मग इंटरनल प्रोसेस डेव्हलपमेंट आहेत, त्यानंतर टीम बिल्डिंग आहे, लिडरशिपचे सगळे रोल्स आहेत. त्याच्यामध्ये मी एक जसजसे चॅलेंजेस येत गेले तसं स्वतःला अपस्किल केलं, वेगवेगळे कोर्सेस शिकले. म्हणून हे सगळे एक कोर्सेस होत गेले आणि त्याचा सगळ्याचा वापर आमच्याच कंपनीमध्ये आम्ही करतो. जसं तुम्हाला माहिती आत्ता पाहिलं तुम्ही, त्यातला एक भाग आहे फिल्म मेकिंगचा सुद्धा. तो का केला तर सर नेहमी मला सांगायचे की टेक्नॉलॉजी खूप आणू शकतो आपण, खूप सारा रिसर्च भारतामध्ये पण होतो, पण तो पटकन ज्याच्यापर्यंत पोचवायचा आहे त्याच्यापर्यंत माध्यम नसेल तर काय करावं. आपण फिल्म मेकिंग केलं आणि मग त्याच्या टेक्नॉलॉजी फिल्म्स बनवल्या, त्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवल्या. मला वाटतं तुम्ही ज्योतिषाचा पण अभ्यास केला, इमोशनल इंटेलिजन्स वर देखील काम करताय. एक्झॅक्टली. तसं आता इमोशनल इंटेलिजन्स कडे का आले, कारण काय मी स्वतः सॉफ्टवेअर मध्ये होते, काही ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांमध्येही काम केलं होतं आणि स्टार्टअप मेंटर आहे टायतर्फे, तर अनेक स्टार्टअप्स मध्ये पण पाहते. समस्या कधी येते जेव्हा विदिन द टीम नीट कोऑर्डिनेशन होत नसेल, पर्सनॅलिटी क्लॅशेस असतात. एकाने नीट समजावून सांगितलं पण त्या दुसऱ्याला कळलंच नाही, पण इफेक्टिव्हली काम अर्धवट राहिलं. अशा ज्या आपण अनेक इगो प्रॉब्लेम्स असतात, टाइम मॅनेजमेंटचे प्रॉब्लेम्स असतात, लिडरशिपचे असतात, किंवा परसेप्शन बायस असतो की एखाद्या विरुद्ध पूर्वग्रह दूषित होऊन जाते, म्हणून अख्खी टीमवर्क अफेक्ट होतं. तर अशा घटना पाहत अनेक गोष्टी शिकले. त्यात इमोशनल इंटेलिजन्स मग थोडी त्याची कॉग्नेटिव्ह न्यूरोसायन्स साईड पण कव्हर झाली. त्यातनं जी ट्रेनिंग मॉड्यूल्स बनतात ती मी या स्टार्टअप्सना आमच्या स्वतःच्या टीम्सला देते. आणि हा प्रवास उत्कृष्टपणे का पार पडला आहे आणि वी आर रिअली हॅपी अँड प्राऊड ऑफ इट. कारण का कुठल्याही एंटरप्रेनरला लागतो एक स्ट्रॉंग टीम सपोर्ट, आणि मी वेर व्हेरी लकी फ्रॉम द बिगिनिंग. आम्हाला सुरुवातीपासूनच उत्कृष्ट टीमची साथ आहे आमच्या. अच्छा. आता अदरवाईज साधारणतः 70 लोक आमच्या बरोबर असतात आणि दुसऱ्या युनिटमध्ये वेगळी. बापरे. हां. आणि म्हणजे ऑफकोर्स आमचे क्लायंट गव्हर्नमेंट असल्यानंतर, आणि ही प्रोजेक्ट्सचं नेचर कसं आहे, ही प्रोजेक्ट्स एकदा सुरू झाले की जवळजवळ 5-5 वर्ष चालतात, 10-10 वर्ष चालतात. म्हणजे एखाद्याला स्वतःचं प्रोजेक्ट उत्कृष्ट झालं हे पाहण्यासाठी 5 वर्ष जातात. थोडंसं जॉब सॅटिस्फॅक्शन लोकांचं अफेक्ट होऊ शकतं तिथे. अशा ठिकाणी सगळ्यात जास्त मला काम करायला मिळालं. आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. की नाहीतर
बाकीच्या इंडस्ट्रीजमध्ये कसं तुमचं प्रॉडक्ट इमिजिएटली वर्ष 2 लगेच वर्षात बाहेर दिसतं, येतं, हां, ते यश लगेच Software दिसतं. झालं की लगेच मिळतं आणि काम कम्प्लीट होण्याला जॉब सॅटिस्फॅक्शन निगडीत आहे ना. सो या बाजू सगळ्या मी सांभाळते. बरोबर. इमोशनल इंटेलिजन्स हे ह्याच्यात तुम्ही जास्त काम करताय, हे नेमकं काय आहे? खूप छान प्रश्न आहे हा. पण इमोशनल इंटेलिजन्स हा आपण जर या शब्दाची फोड केली तर 2 भागामध्ये येतं की व्हॉट इज इंटेलिजन्स फर्स्ट आणि मग व्हॉट इज इमोशनल इंटेलिजन्स. तर इंटेलिजन्स म्हणजे आपण सर्वसामान्यतः असं म्हणतो की हां, एखाद्या माणसाला हुशार आहे, हां खूप बौद्धिक. उत्कृष्ट बोलता आलं किंवा खूप सर्टिफिकेट्स आहेत, खूप मार्क आहेत म्हणजे झालं इंटेलिजन्स. तर तसं नाही आहे. रिसर्चच्या स्पेसमध्ये इंटेलिजन्सचे पण 5 कंपोनंट्स आहेत किंवा 5 डायमेन्शन्स म्हणू किंवा 5 त्याला पैलू आहेत. तर कुठले कुठले त्यात वोकॅब्युलरी येतं, मेमरी येतं, ओके. तुमचे डिसिजन कपॅसिटी आहे किंवा तुमचे स्पॅशल ॲबिलिटी वगैरे पण म्हणतात, आणि तुमचा प्रोसेसिंग स्पीड की किती स्पीडने तुम्ही तुमचे विचार प्रोसेस होत आहेत असं मेजरेबल केलं आहे इंटेलिजन्सला रिसर्चर्सनी. मग तोच जेव्हा इमोशनल इंटेलिजन्सला अप्लाय होतं तेव्हा काय पिक्चरमध्ये येतं की हाऊ वेल, किती उत्कृष्टपणे तुम्ही स्वतःच्या इमोशन्स समजून घेताय, दुसऱ्याच्याही समजून घेताय आणि त्या प्रोडक्टिव्ह कामासाठी वापरताय. हे सगळं मिळून जिथे शिकलं जातं, म्हणजे हे पण बिझनेसला किंवा व्यवसायाला खूप सगळ्यात उपयोगी जास्त गोष्ट आवश्यक आहे. आहे. आणि म्हणूनच तो विषय निवडला. आता त्यातला सुद्धा मी स्पेशलायझेशन केलं आहे सेल्फ अवेअरनेसबद्दल. हो. तर सेल्फ अवेअरनेस हा विषय सरसकट इझिली कुठल्या युनिव्हर्सिटी लेवलला नाही शिकायला मिळत. पण मग SPJNनी मला तो बिझनेस स्पेसमध्ये कसा अप्लाय होईल असं तू स्टडी केलंस तर आम्ही तुला अलाव करू असं म्हटलं. म्हणून मला तो प्लॅटफॉर्म मिळाला SPJNच्या तर्फे मी करू शकले. PhD पण केलीत. बरोबर. तुमचा हा सुरुवातीचा प्रवास जाणून घेतला आम्ही, पण आता पुढच्याही तुमच्या काही या क्षेत्रातले अनुभव आणि अर्थातच गरजे मराठीशी कनेक्ट कसा आला हे जाणून घ्यायचं आहे. पण त्याच्या आधी एक छोटासा ब्रेक घेऊया. विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, आत्ता तुम्ही म्हणालात की भारतातल्या बऱ्याच म्युन्सिपल कॉर्पोरेशन असतील किंवा राज्यांबरोबर तुमचं एम्पॅनलमेंट आहे. तसंच तुम्ही आता परदेशात पण, म्हणजे मला वाटतं आफ्रिका आहे किंवा भूतान आहे सारखा देश आहे, ह्या देशांमध्ये पण काम करताय, कन्सल्टन्सी देताय तुमची. तर ह्या देशांचे प्रश्न आपल्यापेक्षा वेगळे असणार. तर मग तिथला अभ्यास करून किंवा ते तुम्हाला मिळाली कशी ती कामं? बरं, आता हा प्रश्न खरोखर भारतीय किंवा नवीन जे काम करणारे मुलं यांच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाचा ठरतो. आपण आपला गाव किंवा आपला जिल्हा किंवा आपलं राज्य एवढ्यापुरतं आपण सीमित राहतो बऱ्याच वेळेला. पण थोडं पलीकडे जाऊन बघण्याची जी काही वृत्ती असते ना, ती तिथे आम्हाला खूप कामाला आली. एक छोटीशी गंमत सांगतो. आम्हाला जेव्हा आफ्रिकेतलं काम मिळालं, मलावी म्हणून देशामधलं आम्हाला काम मिळालं, तर आम्ही टीम एकत्र बसलो आधी आणि आधी शोधलं, 90% आमच्या टीमने शोधलं की मलावी हा देश कुठे आहे. तिथून ती सुरुवात झाली. आणि त्याच्यापासून जे चॅलेंजेस होते की मलावी देश, आफ्रिका, ईस्ट आफ्रिका, मग मलावीचा वन ऑफ द बिगेस्ट लेक इन द वर्ल्ड, मग त्या बिगेस्ट लेकमधनं पूर्ण देश असा वरच्या अंगाला आहे आणि लेक खालच्या बाजूला आहे, मग तिथून ते पाणी पुरवठा करण्याच्या संदर्भातले इश्यूज, हे असे जेव्हा नवीन नवीन चॅलेंजेस येतात ना, तेव्हा ते चॅलेंजेस स्वीकारण्याची आमच्या टीमची तयारी आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे ना, की जसं आत्ता मॅडमने सांगितलं की आम्हाला वी आर रिअली लकी की आमची टीम खूप सुंदर आहे आणि त्यामुळे ते चॅलेंजेस स्वीकारण्याची त्यांची कायम तयारी असते. मग चॅलेंजेस स्वीकारणं म्हणजे काय, जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशात काम करता तेव्हा आधी तिथले नियम समजून घेणं. भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे CPHEO म्हणून एक केंद्र सरकारचा एक विभाग आहे, त्यांचे मॅन्युअल्स आहेत. पण तेच आजूबाजूच्या देशांमध्ये जेव्हा जातो त्या प्रत्येक देशाचे स्वतंत्र नियम असतात. तर ते आधी समजून घेणं, त्याप्रमाणे ते आत्मसात करणं आणि नंतर ते तिथे अप्लाय करणं, खूप फरक पडतो त्या केसमध्ये. हे कामं मिळतात कसे, हा जो आपला प्रश्न होता, त्या केसमध्ये एकतर तुमची बिझनेस डेव्हलपमेंट टीम ही खूप स्ट्रॉंग पाहिजे. कारण आपण बऱ्याच वेळेला हे इदम न मम अशा पद्धतीने विचार करतो की आपण तिकडे कशाचा विचार, अपॉर्च्युनिटी शोधत राहिलं पाहिजे. अपॉर्च्युनिटीज तुमच्या शेजारी पण आहे, पलीकडे पण आहे आणि दूरवर पण आहेत. तर तुम्हाला ते सगळी अपॉर्च्युनिटी योग्य वेळी शोधून त्याप्रमाणे त्याला प्रतिसाद देता आला पाहिजे. आत्ता पण जर बघितलं तर भारतामध्ये कामं आहेत, एशिया पॅसिफिक रिजनमध्ये प्रचंड कामं आहेत, आफ्रिकेमध्ये पण भरपूर कामं आहेत, नेदरलँडमध्ये कामं आहेत. हे जेव्हा आम्ही सगळं बघितलं तर त्या केसमध्ये एक्झिम बँक किंवा इतर ज्या फंडिंग प्रोजेक्ट्स असतात, एक्सटर्नल फंडिंग प्रोजेक्ट्स, वर्ल्ड बँक वेगवेगळ्या देशांना कामं देते. भारतामध्ये जे एक्झिम बँक ऑफ इंडिया आहे, तो एक मोठी अपॉर्च्युनिटी सगळ्या युवकांना आहे.
जसं आपण भारत सरकार 5-25 वर्षापूर्वी किंवा अजून देखील इतरांकडनं काही लोन्स घेतो, तसं भारत सरकार इतर जे आपल्यापेक्षा अंडर प्रिव्हिलेज कंट्रीज आहेत त्या साधारणतः 69 देशांना भारत सरकार कर्ज देतं. आणि त्या कर्ज देतानाची सगळ्यात मुख्य अट अशी आहे की त्याच्यातलं 75% टेक्नॉलॉजी, गुड्स, काम म्हणजे कॉन्ट्रॅक्टिंग, मटेरियल ह्या भारतीय कंपन्यांनी करावं. अरे वा. आणि हा प्रकार खूप जणांना माहीत नाही आहे. त्यामुळे माझी ह्या प्लॅटफॉर्म थ्रू एक प्रत्येकाला, युवकांना किंवा उद्योजकांना अशी एक विनंती आहे की असे जे काही अपॉर्च्युनिटीज आहेत ना, तो पैसा जो भारत सरकार देतो तो शेवटी तुमच्या आमच्याकडेच येणार आहे. त्यामुळे अशा गोष्टींकडे जर लक्ष ठेवलं तर अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. तर आम्ही त्या अनुषंगाने हे सगळे कामं केले. कामं त्याच्यामध्ये आम्ही स्वतःला झोकून दिलं आणि म्हणून आता त्याच्यात आम्ही या गोष्टी सांगू शकतो. मॅडम, तुम्ही स्टार्टअपना पण मेंटॉरिंग करता आणि ते पण गरजे मराठीशी तसं चांगलं कनेक्टेडच काम आहे. तर हा स्टार्टअप्सना मेंटॉरिंग करताना तुम्हाला काय अनुभव आले आहेत? म्हणजे मुलांना काय खरं शिकवण्याची गरज आहे? कारण पूर्वी कसं होतं, एखादा माणूस बिझनेसमध्ये पडायचा नाही कारण बापरे माझ्याकडे पैसे कुठे आहेत, माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट कोण करणार, हा त्यांना पहिला प्रश्न असायचा पैशाचा. आता असं झालं आहे की स्टार्टअप इंडिया किंवा केंद्र सरकारच्या खूप योजनांमुळे लोन वगैरे मिळणं सोपं झालं आहे, सहज शक्य झालेलं आहे. ज्याला इच्छा आहे धंदा करायची त्याला मार्ग मिळू शकतो. तर या स्टार्टअप्सच्या मुलांबरोबर काम करताना तुम्हाला अनुभव काय आले मेंटॉरिंग करताना? ते मुळात महेशनी सांगितलं तसं की लहानपणापासून आम्हा दोघांची इच्छा, ओढ व्यवसायाकडे जास्त होती. सुरुवातीला काही काळ नोकऱ्या केल्या, पण अनुभव घ्यायला पडलो. ज्या वेळेला बिझनेसमध्ये पडलो त्याच्यानंतर यश दिसायला लागण्यापर्यंतचा जो प्रवास आहे ना, तो आमचा थोडा मोठा होता. कारण का आम्ही फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर होतो आणि तिथे आम्ही दोघांनी हे जाणलं की आपल्याला ज्या डिफिकल्टीज आल्या आणि पटकन आजूबाजूला जाऊन विचारायला, पटकन दिशा दाखवणारं, माहिती देणारे असे काही प्लॅटफॉर्म त्या काळी नव्हते. ज्या काळी आम्ही सुरू केलं 99 साली, 2000 साली, जे हळूहळू म्हणजे मोदी सरकार आल्यानंतर जे काही इकॉनॉमिक चेंजेस घडत गेलेत, एक कल्चरल शिफ्ट आहे आपल्या देशामध्ये. आणि शिवाय हे यूट्यूब वगैरे सोशल मीडिया जो आहे तो पण आत्ताच आला. तर त्याच्यामधनं हे स्टार्टअप कल्चर जेव्हा सुरू व्हायला लागलं त्यावेळेला आम्ही दोघांनी त्याच्यात सहभाग घ्यायचा पूर्णतः ठरवला. तसेच आम्ही गरजे मराठीला कनेक्टेड होतो की ज्यांना या पुढे जाऊन ही जिद्द आहे, जी ॲम्बिशन घडली आहे, जी आवड निर्माण झाली आहे की हां आम्हाला पण व्यवसाय करायचा आहे, त्यांना पटकन आपल्याला मार्गदर्शन देता आलं पाहिजे. आणि त्यात युनिक आम्ही काय करतो की आम्ही B2G मध्ये आहोत, म्हणजे आम्ही जास्त गव्हर्नमेंटशी कनेक्टेड आहोत. प्रायव्हेटमध्ये पण बिझनेस सुरू करताना रिलेटिव्हली इझिली रिसोर्सेस मिळतात, पण B2Gशी कनेक्ट करताना आणखीन चॅलेंजेस थोडे असतात. मग जे आम्ही शिकलो ते आम्ही आमच्या नवीन स्टार्टअपच्या पिढीला ते शेअर करतो. हा आमचा मेन एक पॅशन आहे आणि तो आनंदाचा विषय आहे. आणि त्यांना त्या डिफिकल्टी काय येतात, तुम्ही म्हणलात दुसरा प्रश्न, म्हणजे त्या प्रश्नाचा दुसरा भाग की त्यांना काय शिकवायला लागतंय किंवा काय दिसतंय त्यांच्यात. तर हे कल्चरमुळे थोडा ग्लॅमरस भाग पण झालाय. लवकर काहीतरी, म्हणजे आपण आता स्टार्टअप सुरू केला की 2-3 वर्षात व्हॅल्युएशन मिळणार, मग आपण एक्झिट घेणार, असाही थोडासा त्यात असतो भाग. पण स्टार्टअप असू दे किंवा पूर्ण व्यवसाय असू दे, ही एक लाईफलॉंग जर्नी आहे. त्याच्यात सतत शिकायलाही लागतं, खूप चॅलेंजेस पण येतात, पण तुम्हाला पुढे जाऊन म्हणजे 4-5 वर्षानंतर मागे वळून पाहिल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन आहे, जे एक अचिव्हमेंट तुम्ही करता, ती अनमॅच पण असते. तर माझं सगळ्यांना सांगणं तेच असतं की इन्स्टंट यशाच्या ऐवजी थोडे धीराने जा. आणि आहे म्हणजे ॲट द एंड ऑफ द टनेल जसं आपण म्हणतो ना, देर इज ऑलवेज लाईट, तसं तुम्हाला अत्यंत आनंद आणि समाधान हे गॅरंटीड आहे. पण प्रवास थोडा संयमी ठेवा, हे सारखं सांगायला. सरांनी जसा अनुभव सांगितला कोल्हापूरचा किंवा पुण्याचा सुद्धा, तसा अनुभव काही सांगता येईल का की एखाद्या मुलाला मेंटॉरिंग केलंय आणि आता तो कसा यशस्वी झालाय किंवा काहीतरी नवीन कल्पना त्याने आणली? तशा खूपच आहेत. मी 2018 पासून कनेक्टेड आहे वेगवेगळ्या इन्क्युबेशनला. त्यात म्हणजे आधी कसं पाहिलं मी, 10 पैकी 8 या सॉफ्टवेअर कंपन्या असायच्या, सास कंपन्याच असायच्या. आता ही शिफ्ट इतकी जाणवत आहे की त्यात ॲग्रीटेक पण आहे, एज्युटेक आहे, फार्माटेक आहे, काही कॅन्सर डिटेक्शनवाल्या आहेत, काही खूप अतिशय उत्कृष्ट कंपन्या आहेत. एक जिनोम म्हणून आहे, जीन स्पेक्ट्रम अभ्यास करणाऱ्या स्टार्टअप्स आहेत. असा हा शिफ्ट जेव्हा पाहतो आपण आणि त्यांची जी ॲबिलिटी आहे टू डीप डाईव्ह आणि कॉम्पीट विथ द वर्ल्ड, इट्स अनमॅच. त्याच्यामध्ये खूप आनंदही आहे आणि आम्हाला अभिमान पण वाटतो अशांना मदत करायला. त्यांना मी काय मुख्य शिकवते तर स्ट्रक्चरिंग द ऑर्गनायझेशन अँड सस्टेनिंग दिस ग्रोथ फेज, हा भाग मी मुख्यतः त्यांना सपोर्ट करते. सर, आता तुम्ही देशातल्या आपल्या राज्य पण आणि अनेक म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्याबरोबर हे पाण्याविषयी काम करताय. तर पाण्याची जनरल एक स्थिती आपल्या देशातली
काय आहे? म्हणजे आपल्याकडे काही भागात एवढा पाऊस पडतो आणि त्या पाण्याचं वेस्ट होतो. उन्हाळ्यात त्याच ठिकाणी आपल्याला पाण्याची कमतरता जाणवते बरोबर. आणि काही ठिकाणी दुष्काळ पडलेला असतो. अशी एक्स्ट्रीम अवस्था असलेला आपला देश आहे. तर एकूण पाण्याची स्थिती काय आहे आणि हे पाण्याचं व्यवस्थापन करण्याची गरज काय आहे आणि कशा प्रकारे ते करायला हवं की 12 महिने सगळ्यांना पाणी मिळू शकेल? खूप महत्त्वाचा आणि सगळ्या ठिकाणी चर्चेला जाणारा हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. हाच पूर्ण अर्बन वॉटर मॅनेजमेंट. आपण जेव्हा पाणी म्हणतो तेव्हा फक्त हा पाणी म्हणजे पावसाचं पाणी याच्याशी निगडीत न राहता सगळ्या साठ्यांमध्ये असलेला जलसाठ्यांमध्ये असलेलं पाणी, शहरांमध्ये वापरलं झालं, तालुक्या लेवलला खेड्या लेवलला वापरलं जाणारं पाणी, हे निसर्गातनं येणारं भूगर्भातलं पाणी, हा झाला पिण्याच्या पाण्याचा भाग. त्याच्यानंतर पाणी वापरानंतर वेस्ट वॉटर जे जनरेट होतं त्या वेस्ट वॉटरचं व्यवस्थापन. वेस्ट वॉटरचं व्यवस्थापन हे तुमच्या शहरीकरणाचं असू शकतं, औद्योगिकरणाचं असू शकतं, इरिगेशनच्या दृष्टीने शेतीला वापरलं जाण्याचं, त्या शेतीला वापरल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये सेंद्रिय खतं किंवा रासायनिक खतं ते वापरल्यामुळे रासायनिक खतांमुळे होणारं कंटॅमिनेशनचा भाग. त्याच्यानंतर स्टॉर्म वॉटर हा जो सगळा सध्या सायकल एन्व्हायरमेंटल चेंजेस जे चालू आहेत त्या एन्व्हायरमेंटल चेंजेसमुळे सडनली खूप पाऊस पडणं, हे ढगफुटी आपण जसं म्हणतो, ते गेल्या 10-12 वर्षात ते प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट, वेस्ट वॉटर मॅनेजमेंट, स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट, ह्या सगळ्यांचा जो एकत्रित विचार केला तर दॅट इज वॉटर मॅनेजमेंट. त्या दृष्टीने जर सद्यस्थिती बघितली तर आपल्याकडे पाण्याचे साठे आहेत का? तर आहेत. जलव्यवस्थापन आहेत का? तर आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, प्रत्येक महापालिकेमध्ये, प्रत्येक राज्यामध्ये ते वेगवेगळे विभाग आहेत. तेवढं जरी असलं तरी सगळ्यात सुरुवातीचा जो भाग आहे ना की इट शूड स्टार्ट फ्रॉम माय एंड. म्हणजे वॉटर लिटरसी ही प्रत्येक व्यक्तीने स्वतःपासून सुरुवात करणं हे खूप आवश्यक आहे. सरकार खूप प्रयत्न करतं आहे. याच्या आधीच्या सरकारमध्ये JNNURM म्हणून मिशन होती, जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन, किंवा UIDSSMT सारख्या स्कीम होत्या. कितीतरी मिशन आहेत. मिशन, अमृत मिशन आहे, अमृत अभियान आहे, स्मार्ट सिटी अभियानमध्ये झालं, गंगा आहे, करेक्ट, गंगा मिशन आहे. ह्या सगळ्या प्रकारांमध्ये पाणी म्हणजे वॉटर आणि वेस्ट वॉटरवर प्रचंड भर दिला आहे. त्याच्यामध्ये करोडो काय अब्जावधी खर्च केलेला आहे. सरकारचा प्रयत्न चालू आहे पण त्याला आपला प्रतिसाद पण हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक सोसायटीने किंवा त्या वॉर्डमध्ये याच्याबद्दल अवेअरनेस, जागृत होणं खूप आवश्यक आहे. कारण आपल्याला होतं कसं की मार्च एप्रिल महिना आला की प्रत्येकाला फक्त ती जाग येते आणि पाऊस एकदा पहिला पाऊस पडला जून जुलैमध्ये की परत 10 महिने आपण शांत. हा प्रकार बदलला पाहिजे. तर त्यामुळे आपल्याकडे जलव्यवस्थापनासंदर्भामध्ये अवेअरनेस क्रिएशन, मग आम्ही त्याच्यामध्ये काय केलं की हे लक्षात आलं की आपल्याकडे त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणं खूप आवश्यक आहे. 2008-9 सालापासून अनघाने त्याच्यावर जागतिक स्तरावर उत्कृष्ट कोण याचे बरेच अभ्यास केले. अच्छा. की ह्या संदर्भामध्ये आपल्याला कोण सपोर्ट करू शकेल किंवा काय असू शकतं. तर आम्हाला एक संस्था सापडली, IHE डेल्फ, नेदरलँडमधली. डेल्फ ह्या शहरामध्ये ॲम्स्टरडॅमपासून साधारणतः 40 मैलावर डेल्फ म्हणून गाव आहे. तिथलं इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलिक इंजिनिअरिंग म्हणून एक संस्था आहे विच इज सपोर्टेड बाय युनेस्को आणि ती वॉटर एज्युकेशन याच्या संदर्भात जगातली 1 नंबरची संस्था आहे. आम्ही त्यांच्याबरोबर कोलॅबोरेशन केले 2013 साली. अच्छा. सुरुवातीला आम्हाला बरेच त्याच्यासाठी त्रास झाला की युनिव्हर्सिटीज किंवा मोठमोठे संस्था यांच्या मागे असताना आम्ही एका ऑर्गनायझेशनबरोबर, प्रायव्हेट ऑर्गनायझेशनबद्दल का कलान्स करावं. त्यांना सांगितलं की पाणी हा विषय हा ऑर्गनायझेशन आहे, युनिव्हर्सिटी आहे का काय याच्याशी निगडीत न राहता हा प्रत्येक व्यक्तीचा विषय असल्यामुळे त्यांनी आमच्याबरोबर कोलॅबोरेशन केलं. मग त्यांच्याबरोबर आम्ही वॉटर संदर्भामधले छोटे कोर्सेस चालू केले, वॉटर अवेअरनेसचे. पुणे विद्यापीठाबरोबर आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा चालू केले, वॉटर मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीज. मग त्याच्या संदर्भात आम्ही आमच्या कंपनीतर्फे वेगवेगळे सेमिनार्स ऑर्गनाईज केले. असे अवेअरनेस क्रिएशन जो मी आत्ता म्हणालो तो एक भाग, लोकांमध्ये जागृती निर्माण केल्यानंतर शाळात गेलं पाहिजे, खरं आवश्यक आहे. मग त्याच्यानंतर जेव्हा आम्ही डिझाईन्स करतो इंजिनिअरिंग ॲस्पेक्टमध्ये, हा झाला पहिला म्हणजे IEC म्हणतो ना, इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि त्यांचं पुढचं कम्युनिकेशन करून कपॅसिटी. त्या संदर्भात फिल्म्स क्रिएट केल्या गेल्या. आता जसं मी मगाशी म्हणालो की नळ उघडलं की पाणी येतं पण त्याचं पुढे काय होतं. जेव्हा यांनी लोकांना विचारलं की आपण पाणी पितो पण तुम्हाला माहिती आहे काय पाण्याचा टेरिफ काय,
तर 10 पैकी 6 ते 7 लोकांना त्याची माहितीच नसेल माहिती की आपण नव्हतं. वॉटर टॅक्स देतो. वॉटर टॅक्स देतो आणि तो किती देतो. मग इथून त्या सगळ्या कल्पना ज्या सुरुवात झाल्या तर त्या सुंदर आम्ही आमच्याच कंपनीच्या युनिटी मोशन पिक्चर म्हणून जे आहे त्याच्या अंडर त्या फिल्म्स करणं चालू अरे केलं. वा. मग तो एक वेगळा जर्नी चालू झाला. असे एक अवेअरनेसमध्ये झाले. वा. परत मूळ प्रश्न जो आपला आहे की सद्यस्थिती काय आहे. सद्यस्थिती जी आहे ना ती पाण्याचे सोर्सेस आपल्याकडे काही वर्ष टिकतील हे नक्कीच आहे. पण ते वाढवण्यासाठीचे किंवा जलसंधारणासाठीचे प्रयत्न पुनर्भरण जे आहे ते खूप आवश्यक आहे. सगळ्या धरणांमध्ये गाळाचं प्रमाण आहे. सो ड्रेजिंग करणं, गाळ काढणं, धरणाची क्षमता वाढवणं हा एक भाग. युटिलिटीज ज्या शहरांमध्ये पाईपलाईन्स ज्या पसरलेल्या आहेत त्या पाईपलाईन्समध्ये लिकेजेस खूप आहेत. ऑन ॲन ॲव्हरेज भारतासारख्या म्हणजे आता आपण विकसितकडे वाटचाल करतोय पण परवापर्यंत आपण विकसनशील म्हणून होतो. असे जे काही देश आहेत जगातले त्या सगळ्या देशांमध्ये साधारणतः 25% ते 60% एवढी गळती असते पाण्यामधली. म्हणजे त्याला नॉन रेव्हेन्यू वॉटर किंवा अनअकाउंटेड वॉटर म्हणतात. अनअकाउंटेड वॉटर ते फुकट जातं. म्हणजे ॲव्हरेज 35-40% हे पाणी तुमचं जातच जातं. बापरे. त्यामुळे तो कर्व करणं, त्याच्यावर अंकुश आणणं ही सगळ्या नगरपालिकांची जशी जबाबदारी आहे तशी ते आपली पण आहे. होतंय कसं की मला कनेक्शन हवं आहे ना, कुठेतरी कोणाला चिरीमिरी दिली की कुठून तरी तुम्हाला कनेक्शन मिळतं. आणि हे प्रकार म्हणजे प्रत्येक प्रशासन किती पुरं पडणार कारण त्यांना त्यांच्या मर्यादा आहेतच ना. सो अशा पद्धतीने नॉन रेव्हेन्यू वॉटरचं प्रमाण कमी केलं ना तर आपली जी आत्ता पाण्याची आपल्याला वाटते भीती की साधारणतः 30 वर्षानंतर संपेल ते अजून पुढचे 15 वर्ष आपण वाढवू शकतो. अच्छा. हा जो काही प्रकार आहे ना असे काही मेजर्स घेणं खूप आवश्यक आहे. सर म्हणजे पाण्याचं तुम्ही म्हणालात तसंच की पाणी येतंय तोपर्यंत लक्षात नसतं. पाणी नळ बंद झाला की आपल्याला त्याचं महत्त्व कळतं. पण हे पाण्याचं काय महत्त्व आहे आणि त्याची साठवण्याची कशी काय गरज आहे हे पण तुम्ही चांगलं सांगितलं. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि नंतर अजून सरांकडनं गरजे मराठी आणि त्यांच्या एकूणच कामाविषयी अजूनही काही जाणून घेऊया. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर आता आपण जलव्यवस्थापन किंवा पाणी म्हणजे आपण पाण्याला म्हणतोच जीवन हे त्याचं समानार्थी शब्दच आहे. तर त्याविषयी बोलत होतो आणि पाण्याचं महत्त्व, पुनर्भरण आणि वेस्ट वॉटर मॅनेजमेंट आणि ज्या स्रोतांमधून येतं त्या पाण्याविषयी खूप तुम्ही आता छान माहिती दिलीत. पण यात आव्हानं काय आहेत असं तुम्हाला वाटतं? शहरी जलव्यवस्थापनामध्ये आव्हानं खूप आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचं जो आहे ना की लोकसंख्या वाढ आणि त्या शहरात येणारे लोंढे, त्या लोंढ्यांची सेटलमेंट जशी जशी होते त्याप्रमाणे प्रत्येकाला अपेक्षा असते की मी बिल्डिंग बांधली की मला पाण्याचा सप्लाय यावा. बरोबर. पण पाण्याचा सप्लाय जमिनी खालून पर्यंत जाण्यासाठी काहीतरी तर वेळ द्यायला लागतो. महापालिकेला म्हणा, त्यांचे प्लॅनिंग करावे लागतात, कोणत्या एरियातनं द्यावे लागतात. सो पहिला जो सगळ्यात भाग आहे की कंट्रोल डेव्हलपमेंट किंवा अनकंट्रोल डेव्हलपमेंट आणि त्याला लागणारा सप्लाय, हा जसा एक भाग झाला तसा दुसरा भाग जो आहे की सोर्सेसची मर्यादा. कारण पाणी साठे हे मर्यादित आहेत. भारतात पडणारा पाऊस समजा पुण्याचा 680 मिलीमीटर दरवर्षी किंवा लोणावळ्याचा 2200 मिलीमीटर दरवर्षी हा पाऊस तेवढाच पडणार आहे. आज ह्यावर्षी जास्त पडला म्हणून पुढच्या वर्षी तो परत स्वतःला बॅलन्स नेचर करतच असतं. पण या सगळ्या केसेसमध्ये उपलब्ध साठे हे पूर्ण 12 महिने कसे पुरवायचे तर तो एक सगळ्यात महत्त्वाचं आव्हान असतं. त्यानंतर जुने पाईप गळती हे दुसरं आव्हान आहे. त्याच्या बरोबरीने वॉटर ट्रीटमेंट आणि त्याच्या ट्रीटमेंट क्वालिटीज म्हणजे आपण क्वालिटी आस्पेक्ट ऑफ वॉटर, क्वांटिटीबद्दल बोललो, आता क्वालिटी आस्पेक्टबद्दल आपण जेव्हा म्हणतो की युरोपमध्ये जेव्हा आपण बाहेर जातो किंवा इतर कोणत्याही पाश्चिमात्य देशात जातो तेव्हा आपण तिथे नळाचं पाणी पिऊ शकतो. ते आपण भारतात पिऊ शकतो का तर त्याचं उत्तर आत्ता तरी नाही आहे. प्रयत्न चालू आहेत केंद्र सरकारचे. ड्रिंक फ्रॉम टॅप ही मिशन भारत सरकारने गेले 5 वर्षापासून चालू केलेली आहे. भुवनेश्वरमध्ये त्यांनी काही भागात चालू केलेला आहे. पुरीमध्ये त्यांनी तो प्रयोग केलेला आहे, सक्सेसफुल झालेला आहे. सो ड्रिंक फ्रॉम टॅप म्हणजे पाण्याची क्वालिटी एवढी सुंदर आणि शुद्ध असली पाहिजे की तुम्हाला इच्छा झाली तर नळाखाली हात धरून तुम्हाला ते पाणी पिता यावं. हे दुसरं आपल्याकडे आव्हान आहे. हे झालं जलसाठ्याबद्दल. पाणी नाही मिळालं तर ॲटोमॅटिकली आपण काय करतो, कुठेतरी बिस्लेरी किंवा कुठल्या ज्या काही बाटल्या असतील त्या आपण विकत घेतो. पाणी यूज केलं की त्या बाटल्या कुठेतरी ठेवतो किंवा टाकतो. प्लास्टिकचा हा मोठा प्रॉब्लेम आहे. पाणी हा झाला सप्लायचा प्रॉब्लेम. दुसरा जो महत्त्वाचा विषय आहे ट्रीटमेंट प्रॉब्लेम.
गेल्या 15 वर्षामध्ये भारतातली जर अवस्था बघितली तर आपण बऱ्यापैकी वॉटर सप्लाय हा स्टॅबिलाइज करत आणलेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट झालेला आहे. जलजीवन मिशन जी होती केंद्र सरकारची ते राज्यामध्ये पण त्यांनी त्याच्यामध्ये 6,80,000 खेड्यांपर्यंत पाणी पुरवण्याच्या संदर्भामध्ये काही ना काही पावलं उचलली गेली आहेत. काही ठिकाणी बऱ्यापैकी हर घर जल हर घर नल हा जो प्रकार आहे तो खूप बऱ्यापैकी यशस्वी झालेला आहे. पाणी पुरवल्यानंतर वेस्ट वॉटर जनरेशन जे होतं आहे ना त्याच्या संदर्भात आता पुढचे 15 वर्ष आपल्याला त्याच्यावर खूप मोठं काम करायचं आहे. अजूनही साधारणतः 35 ते 50% आपलं वेस्ट वॉटर हे ट्रीट केलं जातं. उरलेलं 30, 35, 40% हे पाणी नदीमध्ये किंवा कुठेतरी प्रवाहामध्ये ते वेस्ट वॉटर सोडलं जातं. तर पुढच्या 10-15 वर्ष आपल्याला तो एक मोठं चॅलेंज आहे की इकॉनॉमिकल वेज ऑफ वेस्ट वॉटर ट्रीटमेंट हा एक मोठं चॅलेंज आहे. कारण लोकांना काय होतं की वेस्ट वॉटर किंवा सिवेज ट्रीटमेंट प्लांट वीज नाही आली म्हणून पाणी बायपास करा वेस्ट वॉटर नाल्याला किंवा नदीला. ह्याच्यावर पण आम्ही कन्सल्टंटेशन म्हणून काम करतो की वेस्ट वॉटर त्याचा पाण्याचा पुनर्वापर कसा करावा, आफ्टर ट्रीटमेंट ते टर्शरी ट्रीटमेंट देऊन ते पाणी कसं वापरावं. म्हणजे सिंगापूर आपण प्रत्येकजण फक्त सिंगापूरचं उदाहरण देतो. मागच्या महिन्यातच आम्ही सिंगापूरला गेलो होतो, सिंगापूर वर्ल्ड वॉटर वीक 2026साठी. तेव्हा आम्ही या सगळ्या युटिलिटीला भेट पण दिली. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे शक्य आहे का, तर सहज शक्य आहे. आपल्याला त्यासाठी खर्च जो येणार आहे ना तो खर्च परवडणारा आत्ता नसल्यामुळे आपण तेवढे स्टेज करू शकत नाही. पण कपॅबिलिटी भारतीय तंत्रज्ञानाची आहे, आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहे. एक 2-5-10 वर्षाने आपल्याला तेवढे फंड्स अवेलेबल झाले की वी कॅन ऑल्सो ट्राय फॉर दॅट. दुसरा जो महत्त्वाचा विषय की आपल्याकडे एवढा महाराष्ट्रातच म्हटलं तर 800-850-900 किलो समुद्रकिनारा आहे. तरी समुद्रकिनारा कोकणात प्रचंड पाऊस पडत असताना देखील कोकणात दरवर्षी पाण्याचं दुर्भिक्ष आहे. एप्रिल मे महिन्यात पाण्याचं दुर्भिक्ष होतं. सो पाण्याचे साठे वाढवणं किंवा हे जे क्षारयुक्त पाणी आहे ते कसं पिण्यायोग्य करता येईल त्याच्या संदर्भात हे असे चॅलेंजेस बरेच आहेत. वॉटर सप्लाय, वॉटर ट्रीटमेंट, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट, रिसायकल अँड रियूज ऑफ ट्रीटेड वेस्ट. इंडस्ट्रीवाले बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट करतात पण त्या ट्रीटमेंट केलेलं पाणी पूर्ण ट्रीट न करता ते सोडलं जातं. त्याच्यामुळे सर हे एवढं मोठं क्षेत्र आहे, तुम्ही एवढी आव्हानं पण सांगताय आणि संधी पण आहेत त्यामुळे संधी पण या क्षेत्रामध्ये. तर तरुण मुलांना तुम्ही तुमच्या क्षेत्रात येण्याविषयी काय सल्ला द्याल? सुरेख, आता ह्या क्षेत्रामध्ये पुढचे कमीत कमी 30 ते 40 वर्ष कामं असतील एवढ्या आत्ता आपल्याकडे भारतामध्ये संधी आहेत. बापरे. पाणी पुरवठ्यामध्ये आहे, वेस्ट वॉटर जनरेशन, त्याच्यात ट्रीटमेंटमध्ये पण आता होतंय कसं की केमिकल बेस्ड ट्रीटमेंट वेगळ्या, नेचर बेस्ड जे आपण सस्टेनेबल म्हणतो. आता सगळ्या ठिकाणी बझवर्ड आहे सस्टेनेबिलिटी. तो सस्टेनेबल शाश्वत विकास आणि त्या शाश्वत विकासामध्ये केमिकल न वापरता कोणकोणते संयुग वापरून तुम्ही करू शकतात. हर्बल ट्रीटमेंट आहे, असे बरेच प्रकार आहेत की जेणेकरून हे सगळे नवीन स्टार्टअप जे आता मॅडम म्हणाल्या ते याच्यात कामं कसे करता येऊ शकतात. पण मग हेच आता गर्जे मराठीशी तुम्ही कसं काय कनेक्ट करता? म्हणजे गर्जे मराठीत तुम्ही आता काम करताच आहात, तर तुमच्याच क्षेत्रातला अनुभवाचा तिथे वापर करताय, मुलांना तसं मेंटॉरिंग करताय काय? नक्की. आता आम्ही योगायोगाने गर्जे मराठीशी कनेक्ट झालोय. रिसेंटली आम्ही कनेक्ट झालो, 2 वर्ष झाले. आम्ही हा मुद्दा तिथे मांडला आणि आम्ही त्यांना आमची इच्छा प्रदर्शित केली की ज्यांना ज्यांना या क्षेत्रात काम करायचं आहे वी आर देअर, या आम्ही तुम्हाला मदत करतो. प्रयोग करायचे असतील नवीन कुठेतरी, आता हे सगळ्या एवढ्या नगरपालिकांमध्ये आम्ही महानगरपालिकेत कामं करतो आहोत. 690च्या वर आमचे प्रोजेक्ट झालेत गेल्या 25-30 वर्षात. त्यामुळे कुठे ना कुठे ह्या मुलांना जिथे प्रयोग करायचे आहेत तिथे आम्ही त्यांना संधी उपलब्ध करू. जिथे आवश्यकता असेल तिथे फंड्स त्यांना गरज असेल तर आम्ही त्या बाबतीत पण मदत करायला तयार आहोत. सो टूल्स आणि टेक्निक्स या सगळ्या बाबतीमध्ये वी आर देअर. म्हणजे या क्षेत्रात मुलांना यायचं असेल तर नक्कीच ते मेंटॉरिंग तुम्ही कराल. आणि मॅडम तर मेंटॉरिंग एक्सपर्टच आहेत त्यामुळे त्या नक्कीच त्याचं मेंटॉरिंग करतील. पण मॅडम, समजा या क्षेत्रात हे मुलं आली तर त्यांना काय सल्ला द्याल? कारण तुम्ही मेंटॉरिंग पण करताय, तुम्हाला या इमोशनल इंटेलिजन्सवरही तुमचा अभ्यास आहे, तर या मुलांना तुम्ही सल्ला काय द्याल की तुमच्याकडे काय गुण असायला हवेत तर तुम्ही या क्षेत्रात व्यवस्थित काम करू, किंवा तुमची एलिजिबिलिटी काय असायला हवी? एलिजिबिलिटी म्हणली तर आपल्याला BSc BE सिव्हिल झालेले, एन्व्हायरमेंट झालेले. एन्व्हायरमेंट हा विषयच असा आहे ना मॅडम की इट इज ॲक्च्युली फॉर एव्हरीबडी. प्रत्येकजण त्यातनं अफेक्ट पण होणार आहे, प्रत्येकाला तो आवश्यक पण आहे, पण त्याच्याकडे अजूनही व्यवसाय म्हणून पाहिलं नाही जात. त्यामुळे विषयाचं डीप नॉलेज हे तर सगळ्यात महत्त्वाची रिक्वायरमेंट राहीलच. पण फायनली बघायचं झालं तर बिझनेसमध्ये आपण म्हणतो की हू इज द बायर.
कोण घेणार आहे तुमची सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट, तर तिथे आहे ही खूप ओपन एंडेड सिस्टीम होते. गव्हर्नमेंट पण घेईल, एंड युजर डायरेक्टली क्लायंट पण घेईल. तिथे थोडासा ना या सेक्टरचा अभ्यास जास्त लागेल. पाहिजे. आणि इथे कसा व्यवसाय यशस्वी होईल याच्यासाठी थोडासा धीर पण द्यावा लागेल. आणि मेथोडॉलॉजी नॉर्मल बिझनेसमध्ये जशी आहे त्याच्यापेक्षा खूप भिन्न लागेल. कारण का नॉर्मल बिझनेसमध्ये आता फॉर एक्झाम्पल लगेच यश एखाद्याने दिसतं. हा कप मॅन्युफॅक्चरिंग काढला तर ठीक आहे, विकला त्याला गेला, सप्लाय चेन यश आलं. डेव्हलप करायला लागेल, योग्य दुकानात पोहोचला की तो विकत घेतला जाईल. इथे तसं नाही होणार. इथे तुमच्या माझ्यासारखे पण नॉर्मल युजर पण गिराईक होऊ शकतात, पण आत्ता ते गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे. त्यामुळे खूप मल्टी डायमेन्शनल अभ्यास करायला लागेल, पण स्काय इज द लिमिट. काम कराल तितकं थोडे. ज्याला इच्छा आहे त्याला नक्कीच मार्ग, आणि तुमच्यासारखं मेंटोरिंग गरजे मराठीच्या माध्यमातून त्याला हा म्हणजे मिळू नुसतं शकेल. भारताबाहेर प्रवास करून आल्यानंतर आपण अनेक देशांचा तिथल्या हो, सौंदर्याचं हो. कौतुक करतो, ते आपल्याला इथे साध्य करणं अत्यावश्यक आहे. आणि ते आय थिंक आम्हाला सगळ्यात जास्त अप्रिशिएट झालं गरजे मराठी नक्कीच. ह्याच्यावर की त्यांनी ग्लोबल प्लॅटफॉर्म एक क्रिएट केला आहे मराठी व्यावसायिकांसाठी, की जिथनं आपण हे कॉन्ट्रीब्युशन आणि या क्षेत्रातलं promote करू योगदान शकतो. तुम्ही नक्कीच दोघे देऊ नक्की देऊ शकता. शकतो. तुम्ही इथे आलात आणि जलव्यवस्थापनाविषयी माहिती दिलीत, ह्या क्षेत्रात उद्योग करायचा असेल तर काय करायला हवं ह्याचीही माहिती दिलीत, आणि गरजे मराठीला सुद्धा तुम्ही त्याचं योगदान देणार आहेत, तर त्याविषयीची माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा you. एकदा Thank you for दूरदर्शन आणि inviting गरजे us. मराठीचं मनपूर्वक धन्यवाद, कारण ही संधी उपलब्ध ह्या निमित्ताने आम्हाला इतरांपर्यंत पोहोचता येईल. बरोबर. त्यांच्या शंका असतील त्याचं निरसन करूया, नक्की. आणि गरजे मराठीमध्ये आम्ही योगदान देण्यासाठी कायम अवेलेबल आहोत याचं आम्ही आत्ता ह्या प्लॅटफॉर्मवर ग्वाही देतो. धन्यवाद. Thank तर you so मंडळी, पुढच्या आठवड्यात आणखी एका उद्योजकाशी गप्पा गोष्टी करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.